अरे, शाळेत कंडोम का नेलस? आई ओरडताच मुलानं घर सोडलं. असा प्रकार. मुलगा शाळेत कंडोम घेऊन आला होता, अशी तक्रार त्याच्या शिक्षिकेने आईकडे केली. त्यामागील कारण समजताच आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. घृणास्पद, धक्कादायक, अंगावर शहारे आणणारा प्रकार. असं काय घडलं की ऐकणाऱ्याचं डोकंच सुन्न झालं. अरे, शाळेत कंडोम का नेलस? हा प्रश्न आईच्या तोंडून बाहेर पडताच घरात तणाव पसरला. आईचा आवाज चढला, शब्द कठोर झाले. क्षणभरात परिस्थिती हाताबाहेर गेली. आई रागाने ओरडली आणि समोर उभा असलेला तो लहानसा जीव काहीही न बोलता डोळ्यात पाणी आणून घराबाहेर निघून गेला. सुरुवातीला कुणालाच काही विशेष वाटलं नाही. राग शांत होईल, परत येईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण वेळ जात राहिली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, तो परतलाच नाही. तेव्हाच घरात घबराट पसरली. आईवडिलांचे हात थरथरायला लागले. बाहेर शोधाशोध सुरू झाली. गल्ली, रस्ते, ओळखीची ठिकाणं, पण तो कुठेच दिसला नाही. लखनौमध्ये एकच खडबड उडाली. पोलीस यंत्रणा हालचालीत आली. मुलाचा फोटो, माहिती सगळीकडे पाठवण्यात आली. शहर, आसपासचा परिसर, सगळीकडे शोध. दरम्यान मनात एकच प्रश्न घोळत होता. इतका लहान मुलगा अचानक कुठे जाऊ शकतो आणि का गेला? भीतीपोटी, रागातून, की काही वेगळंच कारण? आणि तेव्हाच अजून एक धक्का बसला. तो मुलगा लखनौमध्ये नव्हताच. तो शेकडो किलोमीटर दूर पोहोचला होता. 3 दिवस उलटले. घरात शांतता होती, पण ती शांतता जीव खाणारी होती. आई स्वतःलाच दोष देत होती. वडील एकटक दरवाजाकडे पाहत होते. आणि अचानक बातमी आली. मुलगा सापडला आहे, सुखरूप. लखनौपासून तब्बल 1200 किलोमीटर दूर. क्षणभर कुणालाच विश्वास बसला नाही. इतका लहान मुलगा, एवढं अंतर, एकटाच. तो कसा गेला? का गेला? आणि मग हळूहळू त्या दिवशी घडलेली खरी गोष्ट समोर आली. शाळेतून तो मुलगा जे घेऊन आला होता ते कुणाच्या गैरसमजाचं कारण ठरलं होतं. ते काही चुकीच्या हेतूनं नव्हतं. ते कुणाच्या वाईट वागणुकीचं लक्षण नव्हतं. ते फक्त शाळेत दिलेलं शैक्षणिक साहित्य होतं. आरोग्य शिक्षणाचा भाग, मुलांना माहिती देण्यासाठी दिलेली वस्तू. पण त्या क्षणी भीती, समाजाचा दबाव, गैरसमज यांनी आईवडिलांच्या डोक्यावर अंधार केला. आईचा ओरडा, तो एक क्षण, आणि मुलानं घर सोडलं. 3 दिवसांनी तो परतला, जिवंत, सुरक्षित. पण हा प्रसंग एक मोठा प्रश्न सोडून गेला. घाबरून ओरडणं बरोबर होतं का? मुलाशी बोलण्याआधी समजून घेणं गरजेचं नाही का? लखनौमध्ये घडलेली ही घटना आजही अनेक आईवडिलांना विचार करायला भाग पाडते. कधीकधी एक प्रश्न, एक ओरडा आणि एक गैरसमज मुलाला घरापासून 1200 किलोमीटर दूर घेऊन जाऊ शकतो.